नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या लेक्चरला सॉलिड स्टेट आणि सोल्युशन हे जे दोन चॅप्टर आहे, जे की फिजिकल केमिस्ट्रीचे आहे आणि केमिस्ट्रीमध्ये फार जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज जेन्स आहे. या पहिल्या दोन चॅप्टरचा आज आपण लेक्चर घेणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये हे दोन्ही चॅप्टर पूर्णपणे संपवणार आहे आपण. त्याच्या महत्वाच्या कन्सेप्ट ज्या असतात, त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे. आता लास्ट मोमेंटला आपण जवळपास 8 लेक्चर घेणार आहे. एका लेक्चरमध्ये आपण 2 चॅप्टर कव्हर करणार आहे. असे 8 लेक्चरमध्ये आपण ओव्हरऑल 16 चॅप्टरची रिव्हिजन घेणार आहे. प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. वेळ घेऊनच बसायचंय. व्यवस्थित पूर्ण लेक्चर बघायचंय. पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर तुमचे ते पूर्णच्या पूर्ण टॉपिक मधले पूर्णच्या पूर्ण डाउट्स एकदम क्लिस्टल आणि क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. मग आता सुरुवातीला आपण सॉलिड स्टेटला सुरू करू. त्याच्यानंतर लगेच सोल्युशनला स्टार्ट करू. ठीक आहे. सर्वांनी पुस्तक घेऊन बसायचे आणि वही घेऊन बसायचे आणि मोस्ट महत्वाच्या गोष्टी नोट डाऊन करत चालायचे. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण सॉलिड स्टेटला सुरू करणार. आता सॉलिड स्टेट म्हटलं म्हणजे काय? स्टेटचा एक प्रकार आहे. मी प्रत्येक वेळी सांगत असतो की स्टेट जे असतात त्याचे मुख्य 5 प्रकार असतात. ठीक आहे. स्टेट आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्टेट 5 माहित असतात. कुठले कुठले असतात सर ते? एक असते सॉलिड, दुसरी असते लिक्विड, तिसरी असते गॅस, चौथी असते प्लाझ्मा आणि पाचवी असते बोस आयन्स्टाईन स्टेट. अशा एकूण 5 स्टेट्स असतात. किती स्टेट्स असतात? अशा एकूण 5 स्टेट्स असतात. परंतु या 5 स्टेट्स पैकी आपण फक्त मुख्यतः 3 स्टेटचा अभ्यास स्टेट बोर्डला करतो किंवा हायर सेकंडरी बोर्डला करतो. ते असतात सॉलिड, लिक्विड, गॅस. आता लिक्विड आणि गॅस या स्टेटचा अभ्यास आपण 11वीला करतो आणि सॉलिड स्टेटचा अभ्यास आपण 12वीला या पहिल्या चॅप्टर मध्ये करतो. तर न टाइम वेस्ट करता सुरू करू. आता आपल्या सर्वांना माहित असतं की सॉलिड मध्ये जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांच्या अगदी जवळ कॉम्पॅक्टली अरेंज असतात. मग आता यांच्यामध्ये जवळ येण्यामागे काहीतरी कारण असणार आहे, कुठला तरी फोर्स रिस्पॉन्सिबल असणार आहे. तो असतो इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असल्यामुळे सॉलिड मध्ये पार्टिकल्स दे आर रेग्युलरली अरेंज. आता यांच्यामध्ये हा जो छोटा आयटम आहे जो स्वतःला रिपीट करतो त्याला कॉन्स्टिट्यूएंट युनिट असं म्हटलं जातं. तो आयन्स असू शकता, ॲटम्स असू शकता, पार्टिकल्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. याच्यामध्ये असणाऱ्या कॉन्स्टिट्यूएंट युनिटच्या बेसिसवर सॉलिडचे वेगवेगळे प्रकार ठरत असतात. आता पहिला प्रश्न जो बोर्डाला विचारला जातो तो हा आहे की डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. हा यावर्षी 2 ते 3 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. सर काय असतं? सॉलिडचे 2 प्रकार असतात. एक असतो क्रिस्टलाइन सॉलिड आणि एक असतं अमॉर्फस सॉलिड. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता हा इमॅजिन करायचं क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आता इथं या आयटम नंतर बरोबर हा छोटा आला, छोट्यानंतर मोठा आला, मोठ्यानंतर छोटा आला, नंतर मोठा आला. म्हणजे इथं सर रेग्युलर अरेंजमेंट बघायला मिळते का? बघायला मिळते सर. एकानंतर तोच रिपीट होतोय का? रिपीट होतोय सर. म्हणजे सर क्रिस्टलाइन सॉलिड एक असा सॉलिड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट रेग्युलर बघायला मिळते. एकानंतर एक रिपीट होताना बघायला मिळतोय. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये आपल्याला अरेंजमेंट ही रेग्युलर बघायला मिळते आणि त्याची जी अरेंजमेंट आहे ती पिरियॉडिक आहे, म्हणजे एकानंतर एक येणार आहे. परंतु तेच जर अमॉर्फस मध्ये बघितलं तर असं आपल्याला काही सुद्धा बघायला मिळत नाहीये. तिथं अरेंजमेंट आपल्याला डिफरंट बघायला मिळते. मग याला आपण अमॉर्फस सॉलिड असं म्हणणार आहे. आता मला तुम्हीच कॉमन सेन्सने सांगायचे, जर का हा एका पाठोपाठ एक बरोबर अरेंज होतोय तर याची लांबी जास्त झाली, म्हणून हा असतो लॉंग रेंज सॉलिड किंवा लॉंग रेंज ऑर्डर असणार आहे. परंतु याची जर का लांबी मोजली तर याची लांबी तर कमी आहे, म्हणून हा कुठला असतो? शॉर्ट रेंज ऑर्डर असतो. ठीक आहे. पुढचा पॉईंट आता आपण बघूया. 2 पॉइंट्स डिस्टिंग्विशिंगचे झाले. तिसरा पॉइंट, आता जो क्रिस्टलाइन सॉलिड असतो तो बरोबर एकानंतर एक अरेंज असतो, म्हणजे तो रेग्युलर असतो, पिरियॉडिक असतो. म्हणून तो पर्टिक्युलरली एका स्पेसिफिक पॉइंटलाच मेल्ट होतो. म्हणून बघा आता इकडं तापमान चाललंय, परंतु बरोबर प्रत्येक क्रिस्टलाइन सॉलिड हा या बरोबर याच पॉइंटवर मेल्ट होणार आहे. त्याच्यानंतर तो काय मेल्ट होणार नाही. म्हणजे ज्या सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हा बरोबर फिक्स असतो, एकाच पॉइंटला मेल्ट होतो, तेव्हा त्याचा शार्प मेल्टिंग पॉइंट असतो, आपण असं म्हणतो. आणि ते असतं क्रिस्टलाइन सॉलिडचा. एकाच टेम्परेचरला ते मेल्ट होणार आहे. परंतु त्याच्याच जागेवर आपण जर का अमॉर्फसचं बघितलं तर अमॉर्फसचा शार्प मेल्टिंग पॉइंट सुद्धा नसतो. काही सॉलिड इथं मेल्ट होणार, काही इथं होणार, काही इथं होणार, काही इथं होणार, काही इथं होणार. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा फिक्स नाही. पुढे पुढे जर का बघायचं झालं तर क्रिस्टलाइन सॉलिड हे अनाइसोट्रॉपिक असतात. अनाइसोट्रॉपिक म्हणजे काय सर?
अनायसो म्हणजे डिफरंट, अनायसो म्हणजे काय असणार आहे, डिफरंट. आणि ट्रॉपिक म्हणजे असणार आहे प्रॉपर्टी. ट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे सर, प्रॉपर्टी. लक्ष द्या व्यवस्थित. आता इमॅजिन करायचं आपल्याकडे क्रिस्टलाइन सॉलिड आहे, हा आपल्याकडे क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आता याचा आपण काय केलं, या दिशेने अभ्यास केला, याला एक्स कन्सिडर केलं, याचा या दिशेने अभ्यास केलेला वाय कन्सिडर केला, याचा या दिशेने अभ्यास केलेला झेड म्हटलं. आता जेव्हा आपण इमॅजिन, हा कुठला सॉलिड गेला, आपण क्रिस्टलाइन सॉलिड. जेव्हा आपण क्रिस्टलाइन सॉलिडचा वेगवेगळ्या दिशेने अभ्यास करतो, एक्स ने केला, वाय ने केला, झेड ने केला, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या डिफरंट असतात. काय असतात, त्या डिफरंट असतात, त्यांचं नेचर हे डिफरंट असतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपिक. मग अनआयसो म्हणजे डिफरंट, ट्रॉपिक म्हणजे प्रॉपर्टी. एक असा सॉलिड ज्याचा कुठल्याही दिशेने अभ्यास केल्यानंतर प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात, त्याला अनआयसोट्रॉपिक असं म्हणतो. आणि अनआयसोट्रॉपिक हा कुठला सॉलिड असतो, क्रिस्टलाइन सॉलिड. सीईटी ला देखील विचारला जातो प्रश्न. आता हा अनआयसोट्रॉपिक असतो सर, हा काय असणार आहे, हा असणार आहे आयसोट्रॉपिक. याच्या प्रॉपर्टी सेम असतात. सर त्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या असतात, ज्या तुम्ही सांगितल्या प्रॉपर्टीज, या 3 असणार आहे. एक असते थर्मल कंडक्टिव्हिटी, रिपीट, लक्ष देऊन ऐकायचं. एक असते थर्मल कंडक्टिव्हिटी, एक असते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आणि एक असते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जेव्हा या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या दिशेने अभ्यास केल्यानंतर देखील डिफरंट असणार आहे, तेव्हा त्याला अनआयसोट्रॉपिक म्हणतो. आणि सेम असणार तेव्हा त्याला आपण आयसोट्रॉपिक असं म्हणतो. व्हेरी गुड. आता पुढे जाऊ आपण. पुढचा मधला मुद्दा असा आहे की क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स कुठले कुठले असणार आहे सर. क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स असतात शुगरचे क्रिस्टल्स, मीठ, NaCl चे क्रिस्टल्स. हे सर्व क्रिस्टल्स असल्या कारणामुळे हे सर्व क्रिस्टलाइन सॉलिड झाले. त्याच जागेवर जेव्हा आपण अमॉर्फस सॉलिड बघतो तर वूड, प्लास्टिक, ग्लास हे सर्व कसले एक्झाम्पल्स आहेत, तर अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. पुढे आता आयसोट्रॉपिक काय, अनआयसोट्रॉपिक हे मी तुम्हाला सर्व सांगितलंय. आता पुढचा प्रश्न. आता आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, एक इमेजिन करा की आपल्याकडे हा एक क्रिस्टल आहे, हा एक क्रिस्टल ए आणि हा एक क्रिस्टल बी, म्हणजे यांचे वेगवेगळे रूप आहेत, बरोबर. हा क्रिस्टल ए आणि हा क्रिस्टल बी हे वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत, परंतु यांचा फॉर्म जो आहे हा सेम आहे, तेव्हा त्याला आयसोमॉर्फिझम म्हणतो. पुन्हा एकदा मी व्यवस्थित सांगणार, पहिले एवढी गोष्ट समजून घ्या. आता त्याच्याच जागेवर हा एक क्रिस्टल ए, जेव्हा या क्रिस्टल ए चे त्याचे सारखे असणारे वेगवेगळे विभिन्न रूप असतात, समजा हा A1 आहे, हा A2 आहे, तेव्हा आपण त्याला पॉलिमॉर्फिझम किंवा अलोट्रॉपिक म्हणतो. एकाचे अनेक फॉर्म, 2 फॉर्म म्हणजे एक फॉर्म, तेव्हा त्याला आयसोमॉर्फिझम असे म्हणतो. पुढे जाऊ आता बघा, मी तुम्हाला आयसोमॉर्फिझम मध्ये सांगितल्याप्रमाणे 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस जेव्हा क्रिस्टलाइज सेम फॉर्म मध्ये होतात तेव्हा त्याला आयसोमॉर्फिझम म्हणतो. आणि ज्या वेळेस एकाच सिंगल सबस्टन्सचे क्रिस्टलायझेशन होऊन 2 किंवा 2पेक्षा जास्त रूप तयार होतात तेव्हा त्याला आपण पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. ठीक आहे. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे अलोट्रॉपी असं म्हणतो. आणि कार्बन जो असतो त्याचे 3 वेगवेगळे रूप असतात. एक असतो डायमंड, एक असतो ग्राफाइट आणि एक असतो फुलेरी. म्हणजे एकाचेच अनेक रूप आम्हाला बघायला मिळाले सर, तेव्हा त्याला आम्ही पॉलिमॉर्फिझम असं म्हणणार आहे. पुढे आता आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय सर, सांगितलं ना मी तुम्हाला. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, दोन म्हणजेच एक फॉर्म. ठीक आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस क्रिस्टलायझेस होणारे सेम फॉर्म मध्ये किंवा स्ट्रक्चर मध्ये. पुढे आता बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. NaCO3 आणि CaCO3 हे जे आहे ते आयसोमॉर्फिझमचे फॉर्म्स आहे. आता बघा इथे Na किती आहे, 1, कार्बन किती आहे, 1, O किती आहे, 3 आहे. इकडे Ca किती आहे, 1, कार्बन किती आहे, 1, O किती आहे, 3. जर का विचार केला तर इथं जो ऍटॉमिक रेशो आहे दोन्हीचा पण काय आहे, सेम. म्हणजे आयसोमॉर्फिझम मध्ये ऍटॉमिक रेशो आहे सेम अँड पॉलिमॉर्फिझम मध्ये ऍटॉमिक रेशो इज डिफरंट. पुढे आता पुढे बघूया. आता जो क्रिस्टलाइन सॉलिड असतो त्याचे 4 प्रकार पडतात. आपण आता क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस बघितले, आता क्रिस्टलाइन सॉलिड बघूया. क्रिस्टलाइन सॉलिडचे मुख्य 4 प्रकार पडतात. माझ्यासोबत सर्वांनी रिपीट करायचंय. ICMM. वन्स अगेन ICMM. आय म्हणजे असणारे आयोनिक सॉलिड, सी म्हणजे असणारे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, एम म्हणजे असणारे मॉलिक्युलर सॉलिड आणि पुढचा एम असणारे मेटॅलिक सॉलिड. आयोनिक, कोव्हॅलेंट, मॉलिक्युलर, मेटॅलिक हे सर्व क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, आयोनिक सॉलिड मध्ये आयन्स असणारे, कोव्हॅलेंटली बॉन्डेड एटम्स असणारे, मॉलिक्युल्स असणारे आणि एटम्स ऑफ मेटल्स असणारे मेटॅलिक सॉलिड मध्ये. त्या दोन्ही सॉलिड मध्ये जो फोर्स असणार आहे
जर का विचार केला आयोनिक सॉलिडचा तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार. जर का विचार केला कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचा तर कोव्हॅलंट बॉन्ड असणार. त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड मध्ये लंडन किंवा हायड्रोजन बॉन्ड असणारे आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटॅलिक बॉन्ड असणारे. मेल्टिंग पॉईंट, आता हे जे असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असल्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो, याचा पण जास्त, याचा लो टू हाय असतो. हार्डनेस, कठीणता, याचे हार्ड आणि ब्रिटल असतो, टिश्यू असतो, खूपच जास्त हार्ड असतो, हा थोडा लो असतो, हा लो टू हाय असतो. पुढे थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ज्या वेळेस आयोनिक सॉलिड हा प्युअर स्टेट मध्ये असतो तेव्हा त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी असते, परंतु ज्या वेळेस त्याला दुसऱ्या सोबत कंबाईन केलं जातं डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये जेव्हा असतो तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी मात्र जास्त असते. पुढे जो कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड असणार आहे त्याची कंडक्टिव्हिटी मात्र कमी असते आणि मॉलिक्युलरची कमी असते, परंतु मेटॅलिकची जास्त असते. एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. ठीक आहे, कुठल्याही सॉलिडचा प्रश्न येऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक सॉलिड अँड मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड. तर ह्यामुळे आपण हे चारही पण लक्षात ठेवू शकतो. पुढे आता युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय आता बघायचंय सर्वांनी. आता हा एक आपल्याकडे क्रिस्टल आहे, या क्रिस्टल मध्ये हा एक छोटासा पार्ट आहे जो इथं पण रिपीट झाला, इथं पण रिपीट झाला, इथं पण रिपीट झाला, इथं पण, इथं पण, इथं पण, इथं पण आणि इथं पण. म्हणजे पूर्ण क्रिस्टल मध्ये एक छोटा असा पार्ट आहे की जो स्वतःला सारखं 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 रिपीट करतोय. म्हणजे द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट इन अ क्रिस्टल इज नोन ॲज अ युनिट सेल. आता युनिट सेलचं क्लासिफिकेशन बोर्डाला येऊ शकतं. युनिट सेल जो असतो त्याचे मुख्य दोन प्रकार असतात. किती प्रकार असतात? दोन प्रकार असतात. एक असतो प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरा असतो नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे काय असतं? आता इमॅजिन करा की आपल्याकडे एक क्रिस्टल आहे. आता हा जो क्रिस्टल असणार आहे या क्रिस्टलला काय असणार आहे? तर ऑब्विसली या क्रिस्टल मध्ये आपल्याला इथं कॉर्नर्स बघायला मिळत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नर्स आहेत. ठीक आहे, 8 कॉर्नर्स. आता ज्या वेळेस ऍटम्स हे फक्त आणि फक्त कॉर्नर्सला प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्या युनिट सेलला आपण काय म्हणणार आहे? प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हणणार आहे. आणि ज्या वेळेस कॉर्नर्सला प्रेझेंट असणार आहे पण सोबत दुसऱ्या जागेवर देखील प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्याला आपण नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल असं देखील म्हणतो. ठीक आहे, प्रिमिटिव्ह युनिट सेल जे असतात त्याचा सिंपल एक्झाम्पल आहे किंवा प्रकार आहे SCC, सिंपल क्युबिक युनिट सेल. नॉन प्रिमिटिव्ह जे असणार आहे त्याचे मुख्य 3 प्रकार आहे. कुठले कुठले आहेत सर? एक आहे आपला BCC, एक आहे आपला FCC आणि एक आहे आपला ECC. BCC म्हणजे असणार आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. इमॅजिन करायचे तुम्ही ज्या रूम मध्ये बसले तिथंच इमॅजिन करा की कॉर्नर्स बघायचे वरती वरती 6 कॉर्नर्स आहे का 8 कॉर्नर्स आहे? 8 कॉर्नर्स आहे. इमॅजिन करायचं की एक पृष्ठभाग आहे. हा जो पृष्ठभाग दिसतोय तुम्हाला याला आपण फेस म्हणतो. आता विचार करा एक कॉर्नर, एक हॉल आहे, तिथं फेसेस पृष्ठभाग किती असतो? 1 2 3 4 5 6 म्हणजे फेसेस किती असणार आहे? 6 असणार आहे. इमॅजिन करायचे एजेस, एजेस कडा 1 2 3 4 एका पृष्ठभागामध्ये 4 तर किती झाले? टोटल 12 झाले. 12 एजेस असणार आहे. पुढे आता बघा नॉन प्रिमिटिव्ह मध्ये BCC मध्ये कॉर्नरला तर प्रेझेंट आहेच पण जो क्रिस्टल आहे बरोबर त्याच्या मध्यभागी त्याच्या सेंट्रल पार्टला देखील ऍटम प्रेझेंट असणार तेव्हा त्याला आपण BCC म्हणणार. FCC म्हणजे काय असणार आहे? कॉर्नरला ऍटम प्रेझेंट आहेच पण सोबत त्याच्या फेसला पण असणार आहे. फेस म्हणजे पृष्ठभाग, 6 फेसेस आहे त्या बरोबर फेसेसच्या सेंटरला देखील प्रेझेंट असणार आहे. ECC म्हणजे एज सेंटर्ड नाही, ECC म्हणजे एंड सेंटर्ड. ECC म्हणजे काय असणार आहे? एंड सेंटर्ड. जेव्हा ऍटम्स हे बरोबर एकमेकांच्या अपोजिट साइडला प्रेझेंट असतात. समजा इमॅजिन करा एक ऍटम इथं प्रेझेंट आहे तर बरोबर त्याच्या अपोजिट साइडलाच ऍटम प्रेझेंट असणार आहे कॉर्नर सोबत तेव्हा त्याला म्हणणार आहे ECC एंड सेंटर्ड किंवा त्याला आपण बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असं देखील म्हणतोय. सर्व सांगितलंय, बघू शकतो. आता पुढे पुढे महत्वाचे प्रश्न घेऊया फक्त कारण की आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. ठीक आहे, आपण जेव्हा रेग्युलर शिकवतो तेव्हा फार जास्त डिटेल मध्ये शिकवतो. कोऑर्डिनेशन नंबर बघा. आता बघा हा जो आहे हा एक क्रिस्टल इमॅजिन करूया. आता क्रिस्टलच्या बरोबर हा सेंट्रल ऍटम प्रेझेंट आहे, बरोबर आहे. आता तुम्ही बघा त्याच्या बरोबर त्याला लागूनच आजूबाजूला किती ऍटम प्रेझेंट? इकडे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे एका सेंट्रल ऍटमच्या अवतीभोवती असणारे किंवा त्याच्या जवळ असणारे नेबरिंग ऍटम्स जेवढे असतात किंवा जे असतात त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर असं देखील म्हणतो. पुढे जाऊ.
आता बघा, जी क्लोज पॅकिंग आहे, क्लोज पॅकिंग महत्वाची आहे, अत्यंत क्लोज पॅकिंग महत्वाची. ज्या वेळेस क्लोज पॅकिंगचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण ते 3 डायमेन्शन अभ्यास करतो. एक असतं 1 डायमेन्शन, एक असतं 2 डायमेन्शन, एक असतं 3 डायमेन्शन. एमसीक्यूज ला येऊ शकतं, एमसीक्यूज ला येऊ शकतं मोस्ट ऑफ द टाइम. आता 1D मध्ये काय होतं, इमॅजिन करा हा एक आयटम आहे. तो जेव्हा बरोबर एका रो मध्ये अरेंज असणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहे क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. आता क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन झालं सर. आता इथं इमॅजिन करा की हा सेंट्रल आयटम आहे, हा काय आपला सेंट्रल आयटम आहे. आता याच्या अवतीभोवती किती आयटम आहे, हा आणि हा. मग जेव्हा 1D मध्ये वेन आयटम्स आर अरेंज इन अ रो देन द कोऑर्डिनेशन नंबर इज 2. ठीक आहे. 2D मध्ये काय होणार आहे सर, लक्ष द्या सर्वांनी. 2D मध्ये आपल्याला 2 प्रकारचे अरेंजमेंट बघायला मिळतात. कुठल्या कुठल्या? 2D मध्ये किती प्रकारचे अरेंजमेंट बघायला मिळतात आपल्याला? 2 प्रकारचे. ठीक आहे. आता ही एक आयटम होती, आयटम ने एका रो मध्ये अरेंज केला. दुसरी जी लेअर होती त्याच्यामध्ये पण बरोबर पहिली जशी होती तशीच रिपीट झाली. तिसरी जी होती तिथं पण तशीच रिपीट झाली. म्हणजे जर का मी सर, जर का आपण याला ए कन्सिडर केलं, याला पण एज म्हणावं लागणार आणि याला पण हेच म्हणावं लागणार. हे जे बघतोय आपण ते 2D डायमेन्शन साठी बघतोय. कुठल्या डायमेन्शन साठी बघतोय? 2D डायमेन्शन साठी. आता बघा जर सर एका वेळेस काय झालं, 2D मध्ये 2 लेयर्स तर तुम्ही दाखवल्या किंवा एकावर एक लेअर तर अरेंज केली, पण प्रत्येक वेळी ह्या लेअर सेम असणार असं नाहीये ना. आता बघा हा 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 आणि हा पण. आता इमॅजिन करायला आपण ए लेअर म्हटलं. आता पुढच्या वेळेस काय झालं, पुढच्या वेळेस नाही झालं, त्याच्यासारखी लेअर नव्हती, मग याला बी म्हटलं आपण. तिसरी जी लेअर होती ती पहिल्या लेअर सारखी होती, बरोबर आहे. मग याला काय म्हटलं आपण, ए. चौथी जी लेअर होती ती दुसऱ्या लेअर सारखी होती, मग मी याला काय म्हटलं, बी. मग आता मला सांगायचंय 2D मध्ये पुन्हा आपण 2 प्रकार बघतो. एक असा प्रकार बघतो की ज्याच्यामध्ये ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट आहे. कुठली अरेंजमेंट आहे, ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट. आणि जी बी आहे ही जी फिगर आहे त्याच्यामध्ये कुठली अरेंजमेंट आहे, एबी टाइप ऑफ अरेंजमेंट आहे. कुठली अरेंजमेंट आहे, एबी टाइप ऑफ अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळते. आता महत्वाची गोष्ट काय आहे सर, की ही जी अरेंजमेंट आहे ए टाइप ऑफ अरेंजमेंट, इथं मी कन्सिडर करतोय हा सेंट्रल आयटम, इथं मी याला सेंट्रल आयटम कन्सिडर करतोय. आता ज्या वेळेस मी या पॉइंट्सला जॉईन करणार आहे, समजा हा याचा पॉइंट, हा याचा पॉइंट, हा याचा पॉइंट आणि हा याचा पॉइंट, याला आपण जॉईन केलं. आता जॉईन केल्यानंतर काय तयार झालं, एक स्क्वेअर तयार झाला. मग याला म्हणतो आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कुठली पॅकिंग म्हणतो आपण याला, स्क्वेअर क्लोज पॅकिंग, किंवा यालाच काय म्हटलं जातं, SCP. आता बघा हे सर्व 2D डायमेन्शन साठी चालू. आता 3D डायमेन्शन मध्ये आपण याला घेतलं, याला घेतलं, याला घेतलं, याला घेतलं, याला घेतलं आणि याला घेतलं. यांना काय केलं आपण, कनेक्ट केलं. ठीक आहे. आता यांना कनेक्ट केल्यानंतर हेक्सागोन तयार झाला. म्हणजे हेक्सागोनल आहे सर, काहीतरी हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे. मग ही जी ज्याच्यामध्ये एबी टाइप ऑफ अरेंजमेंट असते ती असते हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, ज्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 6, आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 4. हे होतं सर्व 2D चं. ठीक आहे. आता पुढे 3D चं बघूया. आता 3D ची गोष्ट एकदम अत्यंत महत्वाची. एक मिनिट. आता 1 डायमेन्शन झालं, 2 डायमेन्शन झालं, आणि आता 3 डायमेन्शनचा आपण बघूया. जेव्हा आपण क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी बघायच्या. किती गोष्टी? 3. एक असणार आहे आपली SCP ची लेअर, आता मागे दाखवली ना मी, ती SCP वर SCP प्लेस करायची. तुम्हाला SCP लेअर मी दाखवली, तिच्यावर SCP लेअर प्लेस करायची, आणि इकडे आपल्याला थर्ड न्यू लेअर ऍड करायची. फक्त एवढंच फ्लो चार्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण SCP वर SCP ठेवणार आहे, कुठली लेअर ठेवणार आहे, SCP वर SCP ठेवणार आहे, तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर बघायला मिळतो किती, 6. किती बघायला मिळतो आपल्याला, 6 कोऑर्डिनेशन नंबर बघायला मिळतो. कसं सर, आता इमॅजिन करायचं आपल्याकडे 3 डायमेन्शनचा विचार करायला सुरुवात झालेली. ओके. आता हा एक क्रिस्टल आहे जो की बरोबर असा आहे, बरोबर. आता 3 डायमेन्शन आहे म्हणजे याच्या वर पण अशीच लेअर असणार आहे, याच्या खाली पण एक अशीच लेअर असणार आहे. आता मला सांगा, इमॅजिन दॅट इज द सेंट्रल पार्ट. हा जो आपल्याला दिसतोय लाल कलरचा तो आहे सेंट्रल पार्ट. याच्या अवतीभोवती 4 ऑलरेडी, परत वर पण असणार आणि खाली पण असणार, म्हणजे ओव्हरऑल कोऑर्डिनेशन नंबर 6 असणार. पुढे SCP, ज्या वेळेस आपण SCP वर SCP लेअर प्लेस करतो
तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे व्हॉइड्स बघायला मिळतात, दोन प्रकारचे एम्प्टी जागा बघायला मिळतात. एक असते टेट्राहेड्रल व्हॉइड, हे पहा, एक असते टेट्राहेड्रल व्हॉइड आणि एक असतो ऑक्टाहेड्रल व्हॉइड असतो. एक कुठला व्हॉइड असतो? ऑक्टाहेड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये 4 आयटम्स इन्व्हॉल्ड असतात, ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये 6 आयटम्स इन्व्हॉल्ड असतात. थर्ड लेअर, आता थर्ड लेअर जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण दोन प्रकार बघतो. कुठले कुठले? एक आहे एफसीपी, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, आणि एक आहे एफसीसी, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ओके, आता एफसीपी मध्ये काय होतं व्यवस्थित समजून घ्या. बघा, प्रत्येक गोष्ट आहे ना डिटेल मध्ये सांगायला होणार, पण ते कधी होतं जेव्हा रेग्युलर असते. आता वन शॉट मध्ये मी प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही, ठीक आहे ना, थोडंसं स्वतःला पण लक्ष द्यावं लागणार. आता एचसीपी मध्ये आपण थर्ड लेअर नवीन ऍड करतोय ना, थर्ड लेअर ऍड करतो, एक एचसीपी ची आणि एक एफसीसी ची. काय होणार आहे याच्यामध्ये थर्ड लेअर मध्ये एचसीपी मध्ये? तर इमॅजिन करायचा हा एक सेंट्रल पार्ट, याच्या अवतीभोवती आहेत 6 आयटम्स. किती आयटम्स याच्या अवतीभोवती? 6. आता तसेच थर्ड लेअर असल्या कारणामुळे तसे खाली 3 आहे आणि वर पण 3 आहे, बरोबर आहे. आता काय होतंय सर, एचसीपी म्हटल्यावर कुठली अरेंजमेंट असणार आहे? एबी टाइप ऑफ अरेंजमेंट असणार आहे, आणि एफसीसी मध्ये असणार आहे एबीसी टाइप ऑफ अरेंजमेंट. जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता हे जे आहे, ही जी गोष्ट आहे ती रिप्रेझेंट करते एचसीपी ला. आता पुढे मी जी दाखवणार आहे ती गोष्ट रिप्रेझेंट करणार आहे एफसीसी ला. सर कसं? आता बघा, हा एक सेंट्रल आयटम आहे आपल्याकडे, बरोबर आहे. आता याच्यावर ही एक लेअर नवीन प्रेझेंट आहे आणि याच्या खाली पण एक अशी लेअर प्रेझेंट आहे, ठीक आहे. आता बघा, मला तुम्हीच व्यवस्थित समजावून सांगायचे. आता याला मी कोऑर्डिनेट, याला सेंट्रल आयटम कन्सिडर केला, याला सेंट्रल आयटम कन्सिडर केला. आता मला सांगा, याच्या अवतीभोवती किती आयटम्स आहे? 6. याच्यावर 3, खाली 3, म्हणजे 6 अधिक 6 किती झाले? याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 12. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? वर 6 खाली 6, 12. याची अरेंजमेंट कुठली असणार आहे? एचसीपी ची एबी टाइप ऑफ अरेंजमेंट. याची कुठली असणार आहे? एबीसी टाइप ऑफ अरेंजमेंट, ठीक आहे. मग या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. ही क्लोज पॅकिंग मी सर्व तुम्हाला डिटेल मध्ये सांगितली एकदम. पुढे जाऊ. हे झालं क्लोज पॅकिंग विषयी 1D, 2D आणि 3D सर्व सांगितलं तुम्हाला. तुम्ही नोट्स मी तुम्हाला सेंड करणार, किंवा नोट्स साठी आपल्या डिस्क्रिप्शनला टेलिग्रामची लिंक आहे, तिथे जायचं, तिथे जॉईन व्हायचं, तिथे मी सर्व सेंड करणार. बघू शकता, मी सर्व तुम्हाला सांगितलं. आता पुढे महत्वाची गोष्ट काय आहे तेवढी सांगतो तुम्हाला. आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. न्यूमेरिकल जेव्हा करणार आहे तुम्ही आपल्याला, तेव्हा 3-4 फॉर्म्युलेज येतात, तेवढेच लक्षात ठेवा फक्त. एक असतं डेन्सिटीचा. डेन्सिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला, नावी लक्षात ठेवायचं. म्हणजे काय सर? डेन्सिटी इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ना, म्हणजे ॲव्होगाड्रोस नंबर इंटू व्ही. डेन्सिटी इज इक्वल टू नावी. न म्हणजे असणार आहे नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल, एम म्हणजे असणार आहे मॉलिक्युलर मास, ना ॲव्होगाड्रोस नंबर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. आता हा जो व्हॉल्यूम असणार आहे, हा व्हॉल्यूम एक तर युनिट सेलचा असणार आहे, व्हॉल्यूम युनिट सेलचा असणार आहे, ठीक आहे. युनिट सेलचा व्हॉल्यूम असतो ए क्यूब म्हणजे काय? एरियाचा क्यूब. ओके, ॲव्होगाड्रोस नंबरची व्हॅल्यू आपल्या सर्वांना माहिती आहे, 6.022 × 10⁻23. कॅपिटल एम म्हणजे मॉलिक्युलर मास पण माहिती आहे, एन म्हणजे नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल, डेन्सिटी म्हणजे रो म्हणजे डेन्सिटी. हा जो फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसतोय तो अनेक वेळेस वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळेस वापरला जातो. त्याच्यामुळे सोपी ट्रिक पण आपण त्याच्यासाठी तयार केली. आता पुढे मी काही गोष्टी सांगतो. आता इमॅजिन करायचे, हा एससीसी, इकडे बीसीसी आणि इकडे एफसीसी. एन ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल. याची ट्रिक लक्षात ठेवायची, 1, 2 का 4. एससीसी जेव्हा पण उल्लेख केला तेव्हा एन ची व्हॅल्यू 1 असणार, बीसीसी उल्लेख केला तेव्हा 2, एफसीसी उल्लेख केला तेव्हा 4 असणार. पुढे लक्षात ठेवायचं कोऑर्डिनेशन नंबर. एचसीसी म्हटल्यावर 6 असणार, बीसीसी म्हटल्यावर 8 असणार आणि एफसीसी म्हटल्यावर 12 असणार. 6, 8, 12 लक्षात ठेवायचं. पुढे पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवायचं, 52 असणारे, 68 असणारे, 74 असणारे. पुढे पर्सेंटेज ऑफ व्हॉइड लक्षात ठेवायचे, एम्प्टी जागा. 100 मधून 52 वजा करायची, किती झाले? 48. 100 मधून 68 वजा करायची, किती झाले? 32. 100 मधून 74 वजा करायची, किती झाले? 26. हे झाले रिकाम्या जागा. पुढे ए आणि आरचं रिलेशन, ए अँड आरचं रिलेशन. ए म्हणजे एज, आर म्हणजे रेडियस. इथं लक्षात ठेवायचे 4R A इज इक्वल टू 2R एससीसी मध्ये.
इकडे लक्षात ठेवायचं 4r इज इक्वल टू √3a. इकडे लक्षात ठेवायचं 4r इज इक्वल टू √2a. एज लेंथ दिली जाणार, रेडियस विचारले जाणार. एज लेंथ दिली जाणार, रेडियस विचारले जाणार. एज लेंथ दिली जाणार, रेडियस विचारले जाणार. बाय रेडियस इज इक्वल टू a अपॉन 2, रेडियस इज इक्वल टू √3a अपॉन 4, रेडियस इज इक्वल टू √2a अपॉन 4. हे झालं एससीसी साठी, हे झालं बीसीसी साठी, हे झालं एफसीसी साठी. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. पुढे जाऊ आता आपण, हे सर्व तुम्हाला सांगितलं. आता पुढे डायरेक्टली इथं जाऊ आता पॉइंट्स. डिफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, डिफेक्ट कुठलाही जो सॉलिड असतो, कुठल्याही सॉलिड मध्ये आपल्याला डिफेक्ट बघायला मिळतात. म्हणजे डिफेक्ट म्हणजे नेमकं काय सर? हा एक क्रिस्टल होता, या क्रिस्टलची अरेंजमेंट अगदी रेग्युलर होती, व्यवस्थित होती. जेव्हा याच्यामध्ये आपल्याला डिसऑर्डरनेस बघायला मिळाला, रॅन्डमनेस बघायला मिळाला, कुठल्याही वेडेवाकडेपणा बघायला मिळाला, तेव्हा त्याच्यामध्ये डिफेक्टची निर्मिती झाली. ओके. डिफेक्ट जे असतात त्यांचे मुख्य 3 प्रकार असतात. एक असतो पॉइंट डिफेक्ट, एक असतो लाईन डिफेक्ट आणि एक असतो प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट जो असतो त्याचे मुख्य 3 प्रकार असतात. एक असतो स्टॉइचोमेट्रिक, दुसरा असतो इम्प्युरिटी, तिसरा असतो नॉन स्टॉइचोमेट्रिक. आता स्टॉइचोमेट्रिकचा अर्थ आधी लक्षात ठेवा. ज्या वेळेस कटायनचा आणि अनायनचा यांचा जो रेशो असतो तो जेव्हा फिक्स्ड असतो, रेशो एकदम फिक्स्ड असतो, तेव्हा त्याला आपण स्टॉइचोमेट्रिक असं म्हणतो. आणि ज्या डिफेक्ट मध्ये रेशो ऑफ कटायन आणि अनायन फिक्स्ड असतो तेव्हा त्याला स्टॉइचोमेट्रिक म्हणतात. ज्याच्यामध्ये नसणार त्याला नॉन स्टॉइचोमेट्रिक म्हणतात. आता इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे काय असणार आहे सर? हा एक आपल्याकडे क्रिस्टल आहे. ज्या वेळेस या क्रिस्टल मध्ये बाहेरील एखादा फॉरेन बॉडी किंवा एखादा सबस्टन्स किंवा एखादा ऍटम येऊन इकडे सर्व डिसऑर्डरनेस, रॅन्डमनेस क्रिएट करतो, तेव्हा त्याला आम्ही इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. स्टॉइचोमेट्रिकचे डिफेक्टचे ट्रिक लक्षात ठेवायचे. स्टॉइचोमेट्रिकचे प्रकार सांगतो. VSSF. वन्स अगेन VSSF. V म्हणजे वॅकन्सी, S म्हणजे सेल्फ इंटरसेक्शन, पुढचा S म्हणजे शॉर्टकी, पुढचा F म्हणजे फ्रँकल. आता इम्प्युरिटीचं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी आणि त्याच्यानंतर कुठला होता आपला शॉर्ट नॉन स्टॉइचोमेट्रिकचे मेटल एक्सेस आणि मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. पुढे हे मी सांगितलं तुम्हाला. आता मुख्य प्रश्न काय येऊ शकतो, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मी जो आता तुम्हाला सांगतोय ना, अनेक वेळेस रिपीट झालेला प्रश्न बोर्डाच्या एक्झाम. एक प्रश्न येणार आहे की डिस्टिंग्विश बिटवीन शॉर्टकी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट. हा प्रश्न येणार. त्यावेळेस काय करायचं सर? शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट सर्वात प्रथम कसले प्रकार येते? कसले प्रकार येते? VSSF म्हटलं ना, स्टॉइचोमेट्रिक डिफेक्टचे प्रकार. आता बघा, इमॅजिन करा हा एक आपल्याकडे क्रिस्टल आहे. क्रिस्टल मध्ये जे मोठे मोठे दिसत आहेत ते तुम्हाला अनायन आणि जे छोटे छोटे दिसत आहेत ते कटायन. आधी डेफिनेशन बघा. इन दिस टाइप ऑफ डिफेक्ट बोथ द आयन्स ऑफ कटायन अँड अनायन आर मिसिंग फ्रॉम द रेग्युलर पोझिशन. म्हणजे हा एक अशा प्रकारचा डिफेक्ट आहे ज्याच्यामध्ये कटायन आणि अनायनच नसतात, मिसिंग असतात, ते त्या आत नसतातच. तेव्हा त्याला आपण कुठला डिफेक्ट म्हणतो? शॉर्टकी डिफेक्ट. परंतु फ्रँकल डिफेक्ट मध्ये कटायन हे मिसिंग असतात त्यांच्या रेग्युलर पोझिशन मधून आणि ते इंटरस्टेशन जागेमध्ये जाऊन बसतात. म्हणजे याच्यामध्ये कटायन आणि अनायन दोन्ही मिसिंग होते, याच्यामध्ये फक्त कटायन मिसिंग आहे. आता बघा, हा जो कटायन होता आपला तो तिथून बाजूला सरकला आणि या दोन पार्टिकल्स मध्ये असणाऱ्या स्पेस मध्ये येऊन बसला, म्हणजे इंटरस्टेशन जागेमध्ये आला. तेव्हा पण डिसऑर्डरनेस क्रिएट झाली, तेव्हा त्याला म्हणणार आहे आपण फ्रँकल डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट कळाले सर आम्हाला. आता बघा, काही फरक आपण लक्षात ठेवू की कटायन आणि अनायनची जी साईज असते ती याच्यामध्ये ना फार कमी फरक असतो. त्यांच्यामध्ये फार कमी फरक असतो. जवळपास दोन्ही सुद्धा सारखे असतात, परंतु त्यांच्यामध्ये हाय डिफरन्स असतो. कोऑर्डिनेशन नंबर याचा जास्त असतो, याचा कमी असतो. याचा आयोनिक नेचर जास्त असतं, याचं कमी असतं. आता बघा, लक्ष द्या. ज्या वेळेस शॉर्टकी डिफेक्ट मध्ये कटायन आणि अनायन हे दोन्ही पण मिस होतात, म्हणजे नंबर ऑफ आयन्स तर कमी होणार आहे, म्हणजे क्रिस्टलचं मास आहे, वजन आहे, ते पण कमी होणार. व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल तर कॉन्स्टंट राहणार, क्रिस्टल जसं आहे तसंच राहणार. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी कमी झाली, सॉरी मास कमी झालं आता, तर डेन्सिटी पण काय होणार आहे? कमी होणार आहे. परंतु लक्ष द्या, फ्रँकल डिफेक्ट होता ना सर, त्यामध्ये नंबर ऑफ आयन्स तर कॉन्स्टंट होते, कारण की तो आतल्या आतच होता.
मास पण कॉन्स्टंट राहिला, व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट राहिला, तर डेन्सिटी पण सेम असणार सर. झालं. पुढे हा येऊ शकतो प्रश्न शॉर्टकट. पुढे जाऊ आता आपण महत्वाच्या गोष्टी बघूया. आता पुढे मी फार महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला, ठीक आहे ना. मॅग्नेटिक सबस्टन्सचा फरक यावर्षी येऊ शकण्याची जरा दाट शक्यता वाटते. मॅग्नेटिक सबस्टन्सेस जे असणार आहे त्याचे मुख्य 3 प्रकार असतात. एक असतो डायमॅग्नेटिक, एक असतो पॅरामॅग्नेटिक आणि एक असतो फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे. डायमॅग्नेटिक म्हणजे काय समजून घ्या. आता समजा, आता कसं सांगू तुम्हाला. ओके, इमॅजिन करा, आता ही काय आपली मॅग्नेटिक फील्ड आहे, ही काय आपली मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि हा आहे आपला डायमॅग्नेटिक सबस्टन्स. डायमॅग्नेटिक सबस्टन्स ज्या वेळेस डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करतो, एंटर करताच क्षणी तो पटकन रिपेल्ड होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे एक असा सबस्टन्स जो की मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स केल्यानंतर रिपेल्ड होतो किंवा फार 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 कमी प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतो, तेव्हा त्याला डायमॅग्नेटिक असं म्हणतो. ठीक आहे. आता पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय समजून. पॅरामॅग्नेटिक हा रिपेल तर होत नाही, हा थोड्या 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 प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतो मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये. आणि फेरोमॅग्नेटिक तर एकदम स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. ओके, हे होते 3 मॅग्नेटिक सबस्टन्स. थोड्या थोड्या गोष्टी काय वाचून घ्या तुम्ही. आता बघा, अशा पद्धतीने ना मोस्ट ऑफ द टाइम मी तर सर्व चॅप्टर्स कव्हर केलाय. न्यूमेरिकल्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. मागचं काय थोडं राहिलं मी ते तुम्हाला सांगतोय. आता जे सबस्टन्सेस असतात किंवा मटेरियल असतात त्याचे 3 प्रकार असतात. एक असतं कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार, इन्सुलेटर म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही, सेमी कंडक्टर म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार पण ज्या वेळेस तापमान हे फार जास्त असणार तेव्हा ते शक्य होणार. आता हे बँड्स वगैरे लक्षात ठेवा. बँडचे मुख्य 2 प्रकार असतो. एक असतो व्हॅलेन्स बँड, एक असतो कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री, conduction band मध्ये electrons are free. For that reason they are responsible for the passing of the electricity. For that reason in the conductor the conduction band is having unpaired electron to conduct the electricity. या व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप असणार त्याला बँड गॅप असं म्हणणार. ओके, अशा पद्धतीने आपण जवळपास सर्व सॉलिड स्टेट पूर्णपणे कव्हर तर केला. ठीक आहे. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व तुम्ही लक्षात ठेवणार अशी मला अपेक्षा आहे, खात्री पण आहे की तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत असणार. आता पुढचा जो आपण चॅप्टर बघणार आहोत तो आहे आपला सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आतापर्यंत आपण सर्वांनी कुठला चॅप्टर बघितला? सॉलिड स्टेट बघितलं ना. आता आपण सोल्युशन बघूया, सर्व काही व्यवस्थित घेऊया. आता सोल्युशन म्हणजे काय नेमकं ते सर्व बेसिक गोष्टी आधी सांगू. सोल्युशन म्हणजे काय असतं, आपण घरी शरबत वगैरे पितो. आता त्या शरबत मध्ये अनेक गोष्टी असतात का नसतात? पाणी असतं, साखर असते, लेमन ज्यूस असतो, साल्ट असतं. परंतु आपण तेव्हा बघतो की पाणी जास्त अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, साल्ट हे कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे. मग सोल्युशन हे 2 गोष्टींपासून बनतं. एक म्हणजे काही गोष्टी कमी असतात, काही गोष्टी जास्त असतात. ज्या गोष्टी कमी असतात त्याला आपण सोल्यूट असं म्हणतो, ज्या गोष्टी जास्त अमाऊंट मध्ये असतात त्याला आपण सॉल्व्हंट असं म्हणतो. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिळून जी गोष्ट तयार होते त्याला आपण सोल्युशन असे म्हणतो. आता बघा, सोल्युशनचे 9 प्रकार असणार आहे मुख्य. इकडे काय करायचे तुम्हाला, सॉलिड 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 लिहायचे, लिक्विड लिक्विड लिक्विड, गॅस गॅस गॅस, सॉलिड लिक्विड गॅस लिहायचं, सॉलिड लिक्विड गॅस लिहायचं, सॉलिड लिक्विड गॅस लिहायचं. अशा पद्धतीने हा टेबल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल लक्षात ठेवावं लागणार. 1 मार्कचा जो प्रश्न असणार आहे तो या एक्झाम्पल्स मधून येऊ शकण्याची शक्यता आहे, जो एमसीक्यू टाइप असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आता आपण. आता आपल्याला 2 गोष्टी बघायच्या. इथं तर एवढंच महत्वाचं आहे, सोल्युशनचे 9 प्रकार आणि त्याचे एक्झाम्पल्स बोथ आर इम्पॉर्टंट.
आता बघा सोल्यूट सांगितलं मी तुम्हाला, सॉल्व्हंट पण सांगितलं. सोल्यूट म्हणजे काय की जो जास्त अमाऊंट, जो कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट असणार आहे. सॉल्व्हंट म्हणजे काय, जो जास्त अमाऊंट प्रेझेंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिळून जे सोल्युशन बनवण्याची विधी, त्याला आपण डिझॉल्युशन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो सर आम्ही? डिझॉल्युशन असं म्हणतो. परंतु त्या सोल्युशन मधून ज्या वेळेस आपण सोल्यूटला आणि सॉल्व्हंटला वेगळं करतो, क्रिस्टल्स मध्ये रूपांतरित करतो, तेव्हा त्याला आपण क्रिस्टलायझेशन असं म्हणतो. डिझॉल्युशन आणि क्रिस्टलायझेशन एक एक मार्क साठी येऊ शकण्याची पॉसिबिलिटी आहे. आता बघा सोल्युबिलिटी म्हणजे काय? सोल्युबिलिटी म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. एका पर्टिक्युलर सॅच्युरेटेड सोल्यूटच्या व्हॉल्यूम मध्ये किती अमाऊंट सोल्यूटची डिझॉल्व्ड होते, किती सोल्युबल होते, त्याला आपण सोल्युबिलिटी असं म्हणतो. ही डेफिनेशन लक्षात ठेवा. सोल्युबिलिटी म्हणजे मोलॅरिटी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सोल्युबिलिटी म्हणजे मोलॅरिटी आणि मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आणि कॉन्सन्ट्रेशन एवढं जास्त मोल पर लिटर. आता बघा 2 मार्कला प्रश्न येऊ शकतो. फॅक्टर्स डिफाइन सोल्युबिलिटी अँड राईट डाउन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी. आता पहिला जो फॅक्टर आहे जो की सोल्युबिलिटीला अफेक्ट करतो तो आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. एक गोष्ट माझ्यासोबत सर्वांनी बोला की जो पोलर सॉल्व्हंट असणार आहे तो पोलर सोल्यूट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, जो नॉन पोलर सोल्यूट असणार आहे तो नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे लाईक डिझॉल्व्ह लाईक, जो नेचर, ज्यांचं नेचर सेम त्याचाच डिझॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट तर झालं. पुढचं नेचर आहे टेम्परेचर ऑफ द सोल्युबिलिटी. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ज्या वेळेस आपण गॅसवर पाणी ठेवलं, गॅसवर पाणी ठेवलं, त्यामध्ये शुगर ठेवली, गॅस पूर्णपणे ऑन केला, फार वेळ ठेवला, मला सांगा त्या केसमध्ये शुगर लवकर डिझॉल्व्ह होणार पाण्यामध्ये का आपण न गॅसचा वापर करता शुगर जसं डिझॉल्व्ह होणार? कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ज्या वेळेस तापमान वाढवणार आहे तेव्हा शुगर लवकर लवकर डिझॉल्व्ह होणार आहे, थोडक्यात सोल्युबल लवकर होणार आहे. थोडक्यात तापमान वाढवलं तर सोल्युबिलिटी पण वाढते. परंतु इथंच मुलगा कन्फ्युज होतो. तापमान प्रत्येक वेळी वाढवणार तर सोल्युबिलिटी प्रत्येक वेळी वाढणार असं नाही. आता बघायचंय टेम्परेचरच्या 2 केसेस असणार. एक असणार आहे एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक असणार आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. जसं सांगतो तसंच लक्षात ठेवा आता. ठीक आहे ना. वन शॉट मध्ये प्रत्येक गोष्ट डिटेल सांगता येणार नाही. एंडोथर्मिक मध्ये हीट काय केली जाते? ऍब्झॉर्ब केली जाते. एक्झोथर्मिक मध्ये हीट काय केली जाते? रिलीज केली जाते. ठीक आहे. आता बघा ज्या वेळेस एंडोथर्मिक रिएक्शन असणाऱ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तापमान वाढवणार आहे आणि ज्या वेळेस एक्झोथर्मिक असणाऱ्या गोष्टीमध्ये तापमान वाढवणार आहे, एंडोथर्मिक मध्ये सोल्युबिलिटी तापमान वाढवल्यानंतर वाढणार, तर एक्झोथर्मिक मध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार सर? कमी होणार. या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. जनरली टेम्परेचर वाढवल्यावर सोल्युबिलिटी ही वाढते, पण या 2 केसेस पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आता पुढे बघू पुढचा प्रश्न. पुढचा फॅक्टर आहे प्रेशर. पुढचा फॅक्टर कुठला आहे? प्रेशर. कॉमन सेन्सची गोष्ट आहे तर लक्षात ठेवा, जर का प्रेशर वाढवला तर सोल्युबिलिटी पण वाढणार आहे. 3 फॅक्टर्स बघितले. एक होता नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट लाईक डिझॉल्व्ह लाईक. दुसरा बघितला टेम्परेचर, टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. तिसरा बघतोय प्रेशर, आणि जर प्रेशर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. प्रश्न येऊ शकतो तो हेनरीज लॉवर. कुठल्या लॉवर येणार? हेनरीज लॉ. हेनरीज लॉ प्रत्येक वर्षाचा फेवरेट क्वेश्चन एक्झाम. हेनरी लॉ असं सांगतो आपल्याला की जी सोल्युबिलिटी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे. म्हणजे प्रेशर वाढला तर सोल्युबिलिटी पण वाढणार. आता डायरेक्टलीचा साइन काढून आपण इथं केएच टाकतो, ज्याला म्हटलं जातं हेनरी लॉ कॉन्स्टंट, आणि इथं केपी ऍज इट इज. ठीक आहे. हेनरी लॉ ने तेच सांगितलं की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. आता अनेक वेळेस काय होतं की हेनरी लॉ कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट विचारलं जातं. आता सोल्युबिलिटीचं युनिट तुम्हाला मी मागे सांगितलं मोल पर लिटर आहे. ठीक आहे. आता इथं प्रेशर जो असणार आहे त्याला आपण बार मध्ये कन्सिडर करणार. मग हेनरी लॉ कॉन्स्टंट इज इक्वल टू आपण एस अपॉन पी लिहू शकतो. एसचं युनिट काय आपल्याकडे? मोल पर लिटर. प्रेशर कशात आहे? बार मध्ये. ठीक आहे. आता हा बार वर गेला, मोल पर बार पर लिटर इज द युनिट ऑफ हेनरी लॉ कॉन्स्टंट. 1 मार्कला येणार. पुढे आता हेनरी लॉचे जे अपवाद आहे, एक्सेप्शन आहे, ते फक्त 2 लक्षात ठेवायचे. अमोनिया आणि CO2 हा हेनरी लॉला फॉलो करत नाही.
राउल्स लॉ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे ना. हेनरी लॉवर बेस न्यूमेरिकल्स करून टाकायचे. राउल्स लॉने काय सांगितलं ते इथं गोष्ट लक्षात ठेवा. राउल्स लॉ म्हणजे लक्षात ठेवायचे P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1. मी जसं सांगतो त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1. असं राहतं. P1 काय? P1 जो आहे तो आहे वेपर प्रेशर. P1 काय आहे? वेपर प्रेशर. P1 आहे पार्शियल वेपर प्रेशर. P1 ला कन्सिडर करायचं पार्शियल वेपर प्रेशर. P1 नॉट जो आहे तो पण वेपर प्रेशर आहे, पण तो आहे प्युअर कंपोनंट. वेपर प्रेशरच आहे P1 नॉट म्हणजे, परंतु ऑफ प्युअर कंपोनंट. आणि x1 जो आहे तो आहे मोल फ्रॅक्शन. मग राउल्स लॉने असं सांगितलं की कुठल्याही सोल्युशनचा जो पार्शियल वेपर प्रेशर असणार आहे तो प्युअर कंपोनंटच्या वेपर प्रेशरचा आणि मोल फ्रॅक्शनचा गुणाकार असणार आहे, हे राउल्स लॉने सांगितलं. आता डेफिनेशन किती सोपी झाली बघा. It states that the partial vapor pressure of any component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its mole fraction in the solution. याला म्हणणार आहे राउल्स लॉ. पुढे जाऊ आता इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, याच्यावर प्रश्न येतो. टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P2 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2 प्लस P1 नॉट. ठीक आहे, एवढा फॉर्म्युला लक्षात. पुढे आता पुढे बघा, आपल्याला दोन सोल्युशन बघायचे. दोन सोल्युशन कुठले कुठले असणार? एक आहे आयडियल सोल्युशन, दुसरे नॉन आयडियल सोल्युशन. यांचा फरक स्पष्ट करा, यावर्षी येऊ शकतो. आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन यांना फरक स्पष्ट करा. आयडियल सोल्युशन हा फार चांगला हुशार विद्यार्थी असतो, तो नेहमी सरांचा ऐकतो. आणि तसं आहे राउल्स. आयडियल सोल्युशन राउल्स लॉला फॉलो करणार याला करणार का नाही करणार. आयडियल सोल्युशन मध्ये डेल्टा एच ऑफ मिक्सचर 0 असते, तर असणार का नसणार. आयडियल सोल्युशन मध्ये पूर्ण व्हॉल्यूमचा चेंज 0 असणार, तिकडे असणार आहे का नसणार आहे. आयडियल सोल्युशन जो असणार आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 3 पॉइंट झाले आतापर्यंत. आयडियल सोल्युशन जो असतो इंटरॅक्शन हे 3 प्रकारचं असणार. एक असणार आहे सोल्यूट, एक असणार आहे सॉल्व्हंट, एक असणार आहे सोल्यूट, सॉल्व्हंट. आयडियल सोल्युशन मध्ये सोल्यूट, सॉल्व्हंट, सोल्यूट हे जे इंटरॅक्शन आहे त्यांना एकमेकांसोबत आपण कंपेअर करू शकतो, म्हणजे इंटरॅक्शन इज कंपेरेबल. नॉन आयडियल मध्ये असणार का नसणार आहे. वेपर प्रेशर जो असणार आहे आयडियलचा तो बरोबर प्युअर कंपोनंटच्या आतच लाय करतो, तिकडे करणार का नाही. तिकडे एक्झाम्पल असणार आहे बीटी लक्षात ठेवायचे तुम्हाला, बेन्झीन आणि टोल्यून. ठीक आहे, त्याच्या सर्व गोष्टी विरुद्ध नॉन आयडियल सोल्युशन असणार. नॉन आयडियल सोल्युशन हा राउल्स लॉ फॉलो करत नाही, त्याच्यामुळे तो दोन डेव्हिएशन शो करतो. एक असतं पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि एक असतं निगेटिव्ह डेव्हिएशन. आयडियल सोल्युशन राउल्स लॉ फॉलो करत होता, नॉन आयडियल करणार आहे का नाही, त्याच्यामुळे तो किती प्रकारचे डेव्हिएशन शो करतो? दोन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्हचं उदाहरण लक्षात ठेवा फक्त इथेनॉल आणि ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड आणि ऍसिटोन. निगेटिव्हचं पण एक्झाम्पल लक्षात ठेवा. निगेटिव्हचं एक्झाम्पल आहे ऍनिलीन आणि फिनॉल आणि क्लोरोफॉर्म आणि ऍसिटोन. पुढे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 2 मार्क यावर्षी येऊ शकतो प्रश्न. डिफाइन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड ऑल्सो राइट डाउन ऑल द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एक अशी फिजिकल प्रॉपर्टी आहे जी की सोल्यूट किती आहे, त्यांची नंबर किती आहे त्याच्यावर डिपेंड करते, परंतु त्याचं नेचर काय आहे त्याच्यावर बिलकुल अवलंबून करत. 4 प्रकारचे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे बोलायचे. लोअरिंग इन द वेपर प्रेशर, इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. या 4 प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज होणार आहे. आता या 4 प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये मी तुम्हाला एक डेरिव्हेशन सांगणार आहे, त्या डेरिव्हेशन सारखे 2 डेरिव्हेशन यावर्षी येऊ शकतात. सर्वात पहिली प्रॉपर्टी आपली लोअरिंग इन द वेपर प्रेशर, ठीक आहे, किंवा वेपर प्रेशर लोअरिंग. आता P1 जो आहे तो वेपर प्रेशर आहे, पार्शियल वेपर प्रेशर, आणि P1 नॉट जो आहे तो प्युअर वेपर प्रेशर. ठीक आहे ना, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. इथं लक्षात ठेवायचं आहे की P1 नॉट ची व्हॅल्यू जास्त आहे P1 पेक्षा. P1 नॉट ची व्हॅल्यू काय जास्त आहे P1 पेक्षा.
आता जर का मला व्हेपर प्रेशर मध्ये असणारा बदल माहित करायचा, चेंज माहित करायचा, तर मोठी संख्या वजा छोटी संख्या करणार आपण. इथं मोठी संख्या काय, P1 नॉट, छोटी संख्या काय, P1. म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू मी P1 नॉट वजा P1 करू शकतो. ठीक आहे, एवढं एक्सप्रेशन आपल्यापर्यंत पोहोचलंय. पुढे जाऊ. आता बघा, लक्ष द्या. आपल्याला आता मागे माहित होतं ना, राऊंड्स लॉ, P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1. ओके सर, आपल्याला माहित होतं P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1. आणि आता मोल फ्रॅक्शनचं रिलेशन आपल्याला माहिती आहे की x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 असते. मोल फ्रॅक्शन सांगतो म्हणजे x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. ठीक आहे, हे माहिती आहे. आता x1 च्या जागेवर 1 मायनस x2 टाकला, मल्टिप्लाय केलं P1 नॉट मायनस P1 नॉट x2. ठीक आहे, आता काय केलं, हा P1 नॉट इकडे ऍज इट इज ठेवला. हा P1 जो इथं होता त्याला तिकडे पाठवला, त्याला कुठे पाठवला आपण, तिकडे पाठवला, आणि याला इकडे आणला. हा इकडे आला, पॉझिटिव्ह झाला, हा तिकडे गेला, निगेटिव्ह झाला. म्हणजे P1 नॉट मायनस P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2 आला. ठीक आहे ना. पुढे बघू. आता हा जो P1 नॉट मायनस P1 होता, ते आता मागे फाईंड केलं ना, मोठी संख्या वजा छोटी संख्या, डेल्टा. म्हणजे इथं काय आलं आपलं काय आलं, लोअरिंग इन द वेपर प्रेशरचा फॉर्म्युला काय आला, P1 नॉट इंटू x2. पुढे जाऊ. आता बघा, लक्ष द्या. रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर, या हा जो होता ना, डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2, हा होता लोअरिंग इन द वेपर प्रेशरचा फॉर्म्युला. हा कसला होता, लोअरिंग इन द वेपर प्रेशरचा फॉर्म्युला. तेव्हा तुम्हाला डेल्टा पी फाइंड करायला लागला. परंतु ज्यावेळेस रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर असणार, तेव्हा P1 नॉटला तुम्हाला इकडे आणायचं इज इक्वल टू x2. हा झाला रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर. बघू शकता. आता ही जी गोष्ट सांगतोय ना मी तुम्हाला, हा मोलर मास ऑफ सोल्यूट आणि वेपर प्रेशर लोअरिंग यांचं जे डेरिवेशन आहे ते कुठल्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे येऊ शकतं. ही जी गोष्ट आहे ना, प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची तुम्हाला अभ्यासच करायची. हे डेरिवेशन विचारलं जातं. डेरिवेशन अगदी सोपं आहे. आता बघा, डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2 आपल्याकडे आलं होतं. डेल्टा पी आपण P1 नॉट इज इक्वल टू x2 आपण लिहू शकतो, ऑब्विसली लिहू शकतो. x2 इज इक्वल टू काय असतं, n2 अपॉन n1 प्लस n2. हा जो n2 आहे हा 0 असणार आहे किंवा 1 असणार आहे. n2 काय 1 आहे, कन्सिडर करूया आपण. x2 इज इक्वल टू काय राहिला, n2 अपॉन n1. n2 म्हणजे काय असतं, गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. n1 म्हणजे काय असणार, गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. पुट दॅट व्हॅल्यू. x2 इज इक्वल टू काय आला, n2 च्या जागेवर W2 अपॉन m2 अपॉन n1 म्हणजे काय असणार, W1 इंटू हा W1 इकडं m1 वर गेला. तुम्हीच मला विद्यार्थ्यांना सांगायचंय हे जे रिलेशन आहे ते कसलं आलंय, कसलं आलंय हे रिलेशन. आता x2 च्या जागेवर या गोष्टी टाकल्या ना आपण, इकडे काय शिल्लक राहणार, हे सर्व x2 च्या जागेवर टाकले. डेल्टा पी अपॉन P1 नॉट, हे सर्व जे रिलेशन आलंय ते आलंय वेपर प्रेशर लोअरिंगचं आणि मोलार मास ऑफ सोल्यूटचं. इथं सोल्यूटला तुम्हाला 1 कन्सिडर करायचं, सॉल्व्हंटला तुम्हाला 2 कन्सिडर करायचे. W2 म्हणजे असणार आहे वेट ऑफ सॉल्व्हंट, M1 म्हणजे असणार आहे मोलर मास ऑफ सोल्यूट, M2 असणार आहे मोलर मास ऑफ सॉल्व्हंट, W1 असणार आहे मास ऑफ सोल्यूट. या P1 नॉटला पण तुम्ही तिकडे पाठवलं म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू काय होणार आहे, W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1 इंटू P1 नॉट. हे जे फायनल रिलेशन आहे आपलं, हे मोलर मास ऑफ सोल्यूट आणि लोअरिंग इन द वेपर प्रेशर. बघू शकता तुम्ही सर्व. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन पण त्याच फॉर्मॅट मध्ये तुम्ही करू शकता. पुढे आता इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट जे आहे त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची. एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट जे असणार आहे डेल्टा टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, मोलॅरिटी. डायरेक्टलीचा साइन काढला केव्ही आला. केव्ही असणार आहे मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा त्याला इबिलिओस्कोपिक म्हटलं जातं, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. आणि हा जो कॉन्स्टंट आहे त्याचं जे युनिट आहे ते तुमच्या एक्झामला, बोर्डाच्या एक्झामला विचारलं जातं. तर युनिट काय लक्षात ठेवायचं आम्हाला सांगतो मी. युनिट
मग जेव्हा पण तुम्हाला बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आलं तर तुम्ही पहिले सांगणार की डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम. डेल्टा टीबी इज इक्वल टू केव्ही इंटू स्मॉल एम. आता एम ची व्हॅल्यू 1 कधी असणार तेव्हा डेल्टा टीबी इज इक्वल टू केव्ही असणार. म्हणजे काय सर, आता मला तुम्हीच सांगायचं, डेल्टा टीबी आणि केव्ही यांची व्हॅल्यू सेम कधी येणार, जेव्हा याची व्हॅल्यू 1 असणार तेव्हाच येणार. कॉमन सेन्स, एक राहिली तर कोणतीही संख्या गुणिले इज इक्वल टू कोणतीही संख्या. आता युनिट ऑफ केव्ही बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केव्ही इंटू एम होता, म्हणजे केव्ही इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम. टेम्परेचरचे युनिट केल्विन असणार. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम. मोल पर किलोग्राम, केल्विन किलोग्राम पर मोल. हेच केव्हीचं पण असणार आहे. डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट मध्ये डेल्टा टीबीच्या जागेवर डेल्टा केएफ असणार आहे, डेल्टा केएफ असणार आहे आणि केव्हीच्या जागेवर केएफ असणार आहे. डेल्टा टीएफ असणार आहे डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट, केएफ असणार आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट पण म्हणू शकता. युनिट पण त्याचं सेम असणार आहे, केल्विन किलोग्राम पर मोल. बघू शकता हे जे रिलेशन आहे ना मोलर मासचं, ते पहिले जसं सांगितलं तसं सर्वांचं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. पुढे बघायचं आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर एक असा हायड्रोस्टॅटिक, बघा आपल्याला अनेक वेळेस वाटणार आहे की ऑस्मोटिक प्रेशर हा ऑस्मोसिसची प्रोसेसला वाढवणारा प्रेशर असणार आहे, पण तसं नाही. ऑस्मोटिक प्रेशर हा एक असा हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे की जो ऑस्मोसिसच्या प्रोसेसलाच थांबवतो, त्याला म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ठीक आहे. आता ऑस्मोसिस बघायचं. ऑस्मोसिस म्हणजे काय सर, आता तुम्ही इकडे बघू शकता, ठीक आहे ना. आता इकडे सेमी परमिएबल मेम्ब्रेन दिसतोय. ज्या वेळेस जो फ्लो आहे, बघा लक्ष द्या, ज्या वेळेस सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंट हे सोल्युशन कडे जाणार आहे, कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे जाणाऱ्या प्रोसेसला ऑस्मोसिस असं म्हणणार आहे. सॉल्व्हंट टू सोल्युशन, सॉल्व्हंट टू सोल्युशन, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन, दॅट नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट इज नोन एज ऑस्मोसिस. आता हा प्रश्न तर अगदी फेवरेट एक्झाम की सोल्युशनचे प्रकार सांगा ऑन द बेसिस ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. सोल्युशनचे 3 प्रकार असतात. एक असणार आहे आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक. आयसोटोनिक मध्ये सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर सेम असणार आहे. हायपोटोनिक मध्ये एकाचा जास्त एकाचा कमी, एकाचा जास्त असणार आहे. हायपोटोनिक मध्ये एकाचा कमी असणार आहे. पुढे ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशनचे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय. 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. पाय इज इक्वल टू सीआरटी, पाय इज इक्वल टू एमआरटी, पाय इज इक्वल टू N2 अपॉन V RT. हे 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे रिव्हर्स ऑस्मोसिस. अरे जे सॉल्व्हंट टू सोल्युशन होत होतं, आता तुम्ही ऑस्मोटिक प्रेशर जरा जास्त द्या, ठीक आहे. ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा प्रेशर जरा जास्त द्या, सोल्युशन टू सॉल्व्हंट होणार आहे, ऑस्मोसिसच्या विरुद्ध होणार आहे. रिव्हर्स ऑस्मोसिस. आतापर्यंत आपण ज्या पण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या त्या सर्व ऍप्लिकेबल होत्या फक्त आणि फक्त नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. कोणासाठी ऍप्लिकेबल होत्या? नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. परंतु ज्या वेळेस कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास हा इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन साठी अभ्यास केला गेला, तेव्हा असं बघितलं आपण की हे फॉर्म्युलेज ऍप्लिकेबल नाही इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन साठी. मग याच्यासाठी एक नवीन फॅक्टर इंट्रोड्यूस केला गेला, त्याला म्हटलं गेलं व्हॅन टॉप फॅक्टर. व्हॅन टॉप फॅक्टर हा जो असतो त्याला आपण रिप्रेझेंट करतो किंवा सिम्बोलाइज करतो आयच्या फॉर्म मध्ये. ओके, येऊ शकतो व्हॅन टॉप फॅक्टर. व्हॅन टॉप फॅक्टर विचारला तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवणार आहे, वर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, खाली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, वर इलेक्ट्रोलाइट, खाली नॉन इलेक्ट्रोलाइट, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन इज नोन एज अ व्हॅन टॉप फॅक्टर. प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आय ने मल्टिप्लाय करून द्या, तो फॉर्म्युला होऊन जाणार आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर द इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. हे जे रिलेशन आहे ते येऊ शकतं. हे जे रिलेशन आहे ना अल्फा आणि आयचं, हे येऊ शकतं. काय आहे सर, कसं एक्स बीवाय होता त्याचं कन्वर्जन झालं. सुरुवातीला एक्स बीवाय 1 होता, हे ब्रेकडाऊन नव्हते झाले, 0-0 होते. परंतु अल्फा अल्फा मध्ये ब्रेक झाले, म्हणजे याच्यातून अल्फा कमी झाला, मग एक्स अल्फा मिळाला, वाय अल्फा मिळाला. डिसोसिएशन नंतर पूर्ण मोल्स किती होते माझ्याकडे, 1 मायनस अल्फा अधिक एक्स अल्फा अधिक वाय अल्फा. ओके, आपण काय केलं, अल्फा कॉमन काढला, मग 1 प्लस अल्फा इंटू एक्स प्लस वाय मायनस 1. याला एक्स प्लस वाय ला आपण एन लिहिला, म्हणजे 1 प्लस अल्फा इंटू एन मायनस 1. आता
पुढे काय झालं की वॅन ऑफ फॅक्टरने सांगितलं होतं आपल्याला की सोल्युशन मध्ये डिसोसिएशनच्या नंतर किती मोल्स प्रेझेंट होते आणि ज्या वेळेस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ड मोल होते ते किती होते, त्यांचा रेशो म्हणजे सुद्धा वॅन ऑफ फॅक्टर असतो. मग डिसोसिएशन नंतर किती मिळाले आपल्याला 1 प्लस अल्फा इंटू एन मायनस 1 आणि सुरुवातीला तर एकच होते. म्हणजे काय आलं आमच्याकडे आय इज इक्वल टू आय, इकडं आहे ना आय इंटू वन आय होणार, आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू एन मायनस 1. मग काय झालं अल्फा इज इक्वल टू हा 1 तिकडे जाताना आय मायनस 1 झाला आणि एन मायनस 1 तिकडे जाताना डिवाइड झाला म्हणजे अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 इंटू एन मायनस 1. व्हेरी गुड. हे पहा अशा पद्धतीने ना सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज देखील आपण चॅप्टर पूर्ण केला. महत्वाची गोष्ट काय तुम्हाला हे जे वर डेरिव्हेशन दिसत आहे की सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कोणाचं असणार, या सर्वांसाठी तुम्हाला आय फाइंड करायचं. आय म्हणजे बँड ऑफ फॅक्टर की डिसोसिएशन झाल्यानंतर किती बघायला मिळतात. जसं की इथं 0.1 होता, ब्रेकडाऊन झाल्यानंतर के प्लस एल मायनस 1 0.1 आणि 0.1 मिळाला. मग आयची व्हॅल्यू काय असणार इथं हे बघायचे 0.1 अधिक 0.1 0.2. मग आयची व्हॅल्यू जास्त असली तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर इलेक्ट्रोलाइटचे सोल्युशन देखील जास्त असते. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की अशा पद्धतीने आपण सॉलिड स्टेट आणि सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या चॅप्टरला पूर्णपणे जेवढं शक्य तेवढ्या फॉर्मॅटमध्ये आपण संपविण्याचा प्रयत्न केला. असे आपण पूर्ण 16च्या 16 चॅप्टर्स पूर्ण करणार आहे. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे बघा माझ्याकडनं जेवढं शक्य होतं मी तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळेस मुलगा ऑफलाईनला ज्या पद्धतीने इंटरॅक्ट करतो त्याच पद्धतीने ऑनलाईनला इंटरॅक्ट करण्याचा मी प्रयत्न केलाय. तुमच्या रिव्हिजनसाठी मी भरपूर प्रयत्न केलाय, पण ऑफलाईनची जागा ऑनलाईन घेऊ शकत नाही मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही घरी व्यवस्थित वाचा, व्हिडिओ सारखा बघा, रोज रोज बघा रोज बघा. आता 8 दिवसात मध्ये 16 चॅप्टर व्यवस्थित रिवाइज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुस्तकात बघायचंय व्यवस्थित व्यवस्थित सरांनी काय सांगितलं, कुठला प्रश्न येणार आहे, त्या सर्व गोष्टी बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट असो, जेई असो, सीईटी असो किंवा बोर्ड असतो, आपलं ध्येय एकच आहे 100% 100% आणि ते तुम्हीच पूर्ण करू शकता. त्याच्यासाठी कोणीही तुम्हाला कितीही फोर्स केला तरी दुसरं कोणीही करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही की मीच या जगामध्ये माझे स्वप्न पूर्ण करू शकतो तोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आपण इथं थांबूया, व्यवस्थित अभ्यास करा, पुढचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील.